शेतकरी मित्रांनो नमस्कार। सध्या आता 3-4 दिवस झालेले पाणी पडून आणि सर्वीकडे एक संत्रा पिकामध्ये मोठी अडचण येत आहे। ते फांदी सुकण्याची, म्हणजेच वरून फांदी सुकत येत आहे आणि पानं पण सुकल्यासारखे होत आहे। हा प्रॉब्लेम दिसून येत आहे। आता हा प्रॉब्लेम म्हणजे नेमका कुठला प्रॉब्लेम आहे? हा डायबॅक म्हणजेच डिप्लोडिया नावाचा फंगस। यावर्षी जवळपास भरपूर एरियामध्ये हा प्रॉब्लेम दिसून पडणार आणि आधी हा प्रॉब्लेम कमी प्रमाणात होता, पण आता इथून इकडे जास्त प्रमाणात दिसणार। तर आता जवळपास काही भागांमध्ये पानांची संख्याच कमी आहे, त्याच्यामध्ये सल येण्याचा प्रकार दिसतोय, तो याच प्रकारामध्ये मोडला जातो। त्यामध्ये आता उपाययोजना काय करायची आहे? जिथे आता भरपूर पाऊस झालेला आहे, तर ओल 1-1.5 फुटापेक्षा जास्त गेलेली आहे, त्या भागामध्ये WTG मध्ये कॉपर, जसं उदाहरणार्थ ब्ल्यू झेड किंवा टॉपगन नावाने येतं मार्केटमध्ये, सुमिल किंवा सल्फर मिलचं 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्याला घ्यायचं आहे। सोबत स्टेप्टोसायक्लिन किंवा वेलेडामायसिन किंवा कासुकामायसिन यापैकी एक अँटीबायोटिक घ्यायचं आहे। तसं उदाहरणार्थ वेलेडामायसिन घ्यायचं म्हटलं तर 2 ml प्रति लिटर पाण्याला आपल्याला वेलेडामायसिन घ्यायचं आहे। तिसरा टप्पा आहे, आता सुरुवातीला आता पानांची संख्या सुरुवात झालेली आहे किंवा व्हायची आहे। ज्या भागेमध्ये पानांची संख्या सुरू व्हायची आहे त्या भागामध्ये तुम्ही त्यामध्ये प्रोपेनोफॉस प्लेन टाकू शकता, ज्याचे 2 ml प्रति लिटर पाण्याला, किंवा जर पानांची संख्या चालू झाली असेल, पांढरी माशी, काळी माशी, सायला, मावा दिसून राहिला असेल, तर थायमॅथेक्झॉन लॅम्बडा वेगळं वेगळं, जसं उदाहरणार्थ मार्केटमध्ये अलिका वेगळ्या वेगळ्या कंपन्यांचं येतं, त्या कंपन्यांचा पण 1 ml प्रति लिटर पाण्याला घ्यायला पाहिजे। अशा प्रकारे जर फवारणी केली तर जो आता सध्या तो प्रॉब्लेम आहे तो तिथला तिथेच थांबून जाईल, वाढणार नाही। आणि हे फवारणी केल्यानंतर त्याच्यावरती फर्टिगेशनवर मेन काम करायचं आहे, कारण त्याच्यावरती नवीन पानं काढायची आहे, नवीन फांद्या रिकवर करायच्या आणि झाडाला मजबूत करायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला फर्टिगेशन प्लॅन करणं गरजेचं आहे। तसंही यावर्षी पाऊस कमी आहे, तर बुरशीजन्य रोगांचं प्रमाण कमी राहणार, तर आपल्याला अन्नद्रव्यावर चांगल्या प्रकारचा खर्च करायचा आणि आपली बाग तयार करायची आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारच्या संत्र्याविषयी नवीन नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।